नमस्कार. तर आज एक नवीन टॉपिक आपण पाहणार आहोत. टॉपिकचं नाव आहे फ्री फॉल. फ्री फॉल शिकण्याच्या अगोदर आतापर्यंत आपण काय पाहिलं? आतापर्यंत असं पाहिलं अर्थ तिच्या जवळ असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर फोर्स लावते. हा फोर्स कुठून असतो? तर तिच्या सेंटर कडून असतो. यालाच आपण म्हणतो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा पॉइंट आपण सुरुवातीला पाहिला की पृथ्वी तिच्या जवळ असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कुठं ओढायचा प्रयत्न करते? केंद्राकडे. ओके, याला आपण म्हणतो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काय परिणाम होतो? तर एखादा ऑब्जेक्ट वरून खाली पडत असताना त्याची वेलॉसिटी चेंज होते किंवा त्याची डायरेक्शन बदलते. म्हणजेच त्याचं काय घडून येतं? ऍक्सेलरेशन घडून येतं. यालाच आपण काय म्हणतो? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. हा पॉइंट आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिला होता. आता आपण काय विचार करणार आहे की एक ऍक्टिव्हिटी करू आपण की हा खडू जो आहे हा खडू आपण काय करणार आहे? खाली सोडणार आहे. त्याच्या अगोदर या खडूवर कोणकोणते फोर्स ऍक्ट होतात? एक तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या बाजूने लागतोय आणि दुसरा तेवढाच मस्क्युलर फोर्स कुठनं लागतोय? वरच्या बाजूने लागतोय. म्हणजे हे दोन फोर्स एकमेकांना काय होतात? बॅलन्स होतात. हे दोन फोर्स एकमेकांना काय होतात? बॅलन्स होतात. त्यामुळे ही वस्तू जिथं आहे तिथंच थांबते. ओके, पण हा जर फोर्स काय झाला की हा ऑब्जेक्ट जर सोडून दिला तर हा ऑब्जेक्ट कुठं जाणार आहे? खाली जाणार आहे. कोणत्या फोर्समुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. यालाच आपण काय म्हणतोय? फ्री फॉल असं म्हणतो. फ्री फॉल म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणं. म्हणजे एखादी वस्तू जर आपण सोडली आणि तिच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? फ्री फॉल असं म्हणणार. ओके, तर अर्थ सरफेसवर फ्री फॉल पॉसिबल आहे का? तर याचा आन्सर आहे नो. का? अर्थ सरफेसवर फ्री फॉल का पॉसिबल नाही? तर दोन गोष्टी याला कारणीभूत आहेत. एक तर अर्थ सरफेसवर एअर आहे आणि दुसरं अर्थ सरफेसवर एअर असल्यामुळे एक एअरचा रेजिस्टन्स अप्लाय होतो ह्या ऑब्जेक्टला खाली जात असताना. तो त्याला कुठं ढकलणार आहे? वरती ढकलणार आहे. आणि दुसरं बायंट फोर्स तो पण याच्यावर ऍक्ट होणार आहे की हा जो आहे तो फ्लुइडमुळे ऍक्ट होतो. कुठल्याही फ्लुइडमध्ये जर आपण एखादा ऑब्जेक्ट टाकला तर तो ऑब्जेक्ट हलका लागतो. का हलका लागतो? तर त्याच्यावर एक बायंट फोर्स ऍक्ट होतो. हे आपण 8th स्टँडर्डमध्ये आर्टिमिडेट प्रिन्सिपल यामध्ये पाहिलेलं आहे. ओके, फ्री फॉल म्हणजे काय? कोणतीही वस्तू फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावाखाली असेल तर त्याला आपण म्हणणार फ्री फॉल. ओके, तर न्यूटनची 3 इक्वेशन आहेत जी ऑलरेडी आपण पाहिली होतं. त्यामधलं पहिलं इक्वेशन होतं. काय इक्वेशन होतं? V = u + at. ओके, तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कसं होईल फ्री फॉल मध्ये? तर इनिशियल वेलॉसिटी, आता हा ऑब्जेक्ट वरून खाली सोडला त्यावेळेस त्याला काय करतोय? फक्त कुठला फोर्स ऍक्ट होतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय. तर इनिशियल वेलॉसिटी u काय होणार? 0 होणार. ही झाली इनिशियल वेलॉसिटी. ग्रॅव्हिटी काय होईल? ऍक्सेलरेशन घडतंय, वरून खाली जात असताना वेलॉसिटी चेंज होते. 0 आहे ती वाढत 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 जाते. ऍक्सेलरेशन घडतंय पण कोणामुळे घडतंय? ग्रॅव्हिटीमुळे. म्हणून जी, यालाच आपण काय म्हणणार? जी. तर हे इक्वेशन काय होईल? V = 0 + gt. म्हणजेच काय झालं? V = gt. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. न्यूटनचं पहिलं इक्वेशन काय होईल? V = gt. म्हणजे वरून एखादी वस्तू खाली पडत असेल तर आपल्याला दोनच गोष्टी माहिती असाव्या लागतात. एक तर तो कुठल्या प्लॅनेटवर पडतोय म्हणजेच त्याची ग्रॅव्हिटी माहिती पाहिजे. जर अर्थवर असेल तर 9.8 येईल. आणि त्यासाठी लागणारा टाइम जर माहित असेल तर तुम्ही काय काढू शकता? त्याची वेलॉसिटी काढू शकता. हे पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन न्यूटनचं काय आहे? S = हे वेलॉसिटी आणि टाइमचं रिलेशन दाखवत होतं. हे दुसरं इक्वेशन आहे ते S = ut + ½ at². हे आपण कितीत पाहिले? 9th स्टँडर्ड मध्ये पाहिले. हे कोणाचं रिलेशन दाखवतं? डिस्प्लेसमेंट आणि टाइम. म्हणजे किती अंतरावर आलाय आणि टाइम आणि जर डिस्प्लेसमेंट माहित असेल तर तुम्ही ऍक्सेलरेशन काढू शकता किंवा इनिशियल वेलॉसिटी. आता फ्री फॉल घडत असताना इनिशियल वेलॉसिटी किती होती? 0 होती. ए काय होता? g होता. तर हे इक्वेशन काय होईल? S = 0 + ½ gt². म्हणजेच काय होईल? S = ½ gt². पण इथे हे डिस्प्लेसमेंट आहे, वरून खाली पडणार आहे. त्यामुळे S ला आपण h लिहू शकतो. म्हणजे असं पण लिहू शकतो h = 1/2 gt². म्हणजे किती हाईट वरनं खाली पडला हे आपल्याला काढायचं असेल तर हे पण S च्या ऐवजी आपण h पण वापरू शकतो. डिस्प्लेसमेंट आणि हाईट सेम राहणार त्यावेळेस.
सेमच असणार आहे. ओके, हे झालं आपलं न्यूटनचं सेकंड इक्वेशन. जर आपल्याला तुम्हाला हाईट काढायची असेल किंवा डिस्प्लेसमेंट काढायचं असेल, जर तुम्हाला फक्त ग्रॅव्हिटी आणि टाइम आहे, म्हणजेच आपल्याला इथं इनिशियल व्हेलॉसिटी माहित असण्याची गरज नाही. का तर इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, 0 आहे. नंतर तिसरं इक्वेशन जे आहे ते काय आहे, v² = u² + 2as. इथं पण इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. ऍक्सेलरेशन कशामुळे घडतंय, ग्रॅव्हिटीमुळे घडतंय. तर काय होईल, v² = 2gs. म्हणजे इथं पण आपल्याला जर ग्रॅव्हिटी आणि डिस्प्लेसमेंट माहित असेल, किंवा इथं असं लिहू शकतो आपण v² = 2gh. h म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट किंवा हाईट. वर एखादी वस्तू वरून खाली पडत असताना तुम्हाला जर हाईट माहित असेल आणि ग्रॅव्हिटी माहित असेल कुठल्या प्लॅनेटवर आहे, तर तुम्ही काय काढू शकता, व्हेलॉसिटी काढू शकता. त्याचं काय करायचं, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल.